हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. तर आज आपण माईकची टेस्टिंग करणार आहे. माझ्यासोबत आहे शंतनू लाड. आज ॲक्च्युली आपण एक छोटं 30 किलोमीटर्स फक्त शॉर्ट राईड करणार आहे. वाजलेत दुपारचे 1:15, कडक ऊन आहे. आम्हाला 10 वाजता जायचं होतं. 1:30 वाजलेत. होपफुली धीरज पण जॉईन करेल. पहिलं फ्यूल ब्रेक घ्यायचा आहे कारण की बाईकची फ्यूल रेंज पूर्ण 0 झाली. 4K 60 FPS आता सध्या शूट चालू आहे आपला. आणि वेलकम बॅक टू कुर्ल्याची ट्रॅफिक. कधी हे मेट्रोचं कन्स्ट्रक्शन संपणार, रस्त्याची कामं संपणार आणि ट्रॅफिक चालू होऊन बंद होणार काय माहिती. लेट्स गो. आणि जर हा ब्लॉग चांगला शूट झाला, मोठा शूट झाला, तर मग आपण ह्याला यूट्यूबवरती टाकणार आहोत. चला चला. बाईकचे फायदे. वायझर बंद करतो. चल 14 सेकंड्स. चलो 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 चलो. बाय द वे आज संडे आहे. तारीख आहे 16 मार्च 2025. आय एम व्हेरी हॅपी की आपलं ॲक्च्युली मोटो ब्लॉग सेटअप वर्क करतं आहे. ट्रॅफिक एवढी तर दिसत नाही आहे. ब्रिज खाली जायचं आपल्याला. ब्रिज खालून राईट टर्न घ्यायचा. तिथे ट्रॅफिक नसायला पाहिजे. तिथे पुढे जाऊ शकतो आपण. चला, सिग्नल तर ग्रीन झालं आहे थँकफुली. फक्त आपल्याला ह्या सिग्नलमधून पास व्हायला मिळालं पाहिजे. आता टेम्पोला आपल्याला राईट लेफ्ट जाऊन देणार की नाही. थँक्यू. पेट्रोल पंपला तर आलं आहे. बाईकची लाईन कुठे. आठशो का भरतो. वाकडा झाला आता. मग काय करायचं. नॉर्मल टिल्ट पण आपण जाऊया रे. मी तो बोलतोय ना. आता लाडने सांगितलं की आपण जाऊया. लाडची इच्छा आहे जायची. तिकडे पण आपल्याला शॉर्ट्स पण तर घ्यायचेत ना. हां, पावरही येतो. पावरही डाल दो. 800 का. आपल्या टाकीमध्ये छोटासा रॉड आहे, त्याच्यामुळे पेट्रोल भरताना जोरात प्रेशर असेल तर उडून बाहेर येतात. 7.20 लिटर्स पॉवर पेट्रोल फील केलं. लाडची इच्छा आहे जायचं तर जायचं. फ्यूल अप डन, पेमेंट डन. नाव लेट्स गो. अगेन ह्या सिग्नलला थांबावं लागणार आहे आपल्याला. इकडचा रस्ता बंद केला. बाय द वे CST रोडच्या एकदम जवळ आहोत आपण कुर्ला वेस्टला. आतापर्यंत तुम्ही जेवढे एपिसोड बघितले त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की ड्युरिंग द राईड कधीच व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाले. कारण की आपल्याकडे तसा सेटअपच नव्हता. आणि जेव्हा मी करू शकत होतो तेव्हा त्या आपल्याकडे एकच प्रॉब्लेम होता की माझी ऑडिओ तुम्हाला अजिबात ऐकायला येणार नाही, कारण माझ्याकडे माईक सेटअप नव्हताच. मोठो ब्लॉग पण ह्याच्यासाठी चालू केलं की व्हिडिओ रेकॉर्ड करून बघूया. एवढे वर्ष वाटत होतं की यार एवढे मोठे ब्लॉगर्स आहेत, आपण का नाही करू शकत. बाईक आहे, इच्छा आहे करायची, तर ट्राय करूया. सिग्नल पूर्ण ग्रीन झाला नाही. लोक तर निघून गेलेत तरी पण. शंतनू लाड इज व्हेरी मच एक्साइटेड. बाय द वे शंतनू लाडला कधी ह्याच्या आधी मेन्शन नाही केलं ब्लॉगमध्ये, पण तो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये एकदम स्ट्रॉंग मेंबर आहे. फिजिकली पण आणि आपल्यासोबत अटेंडन्स लावण्यामध्ये पण. आय जस्ट विश की ब्रेकिंग व्हायला हवं आणि हा सेटअप वर्क करायला हवा. कारण की मला ऑनेस्टली मोटो ब्लॉगचं कंटेंट डिलिव्हर करायचं आहे. की कसं मोटो ब्लॉग करायचं. आपण एडिटिंगचा पण लर्निंग फेजमध्ये. आय होप जे आतापर्यंतचे व्हिडिओज डिलिव्हर झाले ते यूट्यूबवरती नॉट ऑन पॉईंट असतील सगळे, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही नोटीस कराल तर देर आर डेव्हलपमेंट्स. की जे फर्स्ट ब्लॉगमध्ये वाटलं की हे आपण इम्प्रूव्ह करू शकतो ते सेकंड ब्लॉगमध्ये इम्प्रूव्ह केलं. सेकंड ब्लॉगमध्ये वाटल्याचं इम्प्रूव्हमेंट ते थर्ड ब्लॉगमध्ये इम्प्रूव्ह केलं. स्लोली आपल्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करायला ट्राय करतो. जसे मला रिस्पॉन्सेस पण येतात
की व्हिडिओमध्ये आणि काय चांगलं करू शकतो आपण, तर ते पण करायला ट्राय करतो. आता जेव्हापासून यूट्यूबने शॉर्टचे फीचर काढलं तर इन्स्टेड ऑफ यूट्यूब व्हिडिओज, लॉंग व्हिडिओज, शॉर्ट्सला खूप जास्त व्ह्यूज येतात आणि रीच येतो. आणि जेव्हा शॉर्ट्सला रीच येतो तेव्हा जाऊन आपला चॅनल ग्रो होतो. खूपच जास्त टेक्निकल बोलायला लागलो मी, कारण की मी पण शिकतो या गोष्टी. जर तुम्हाला कंटेंट चांगलं डिलिव्हर करायचं तर नॉलेज तर इन्क्रीज करायला लागणार ना बॉस. आणि आपण हा चेडानगरसाठी राईड घेतलेला आहे. व्हिडिओचा आउटपुट बघूया. आणि व्हिडिओचं आउटपुट हे खूप चांगलं यायला हवं, कारण की जनरली मला असं हवं आहे की मी तुम्हाला हे कंटेंट देऊ शकू, हे ऑन द रोड, ऑन द बाईक. कारण की ह्याच्याशिवाय मोठे ब्लॉग चॅनलमध्ये जर मोठे ब्लॉगच नाही तर मजा काय. एक मी तुम्हाला लास्ट राईडचा एक्सपिरियन्स सांगतो. तो ॲक्च्युली कॅप्चर नाही केलं आहे व्हिडिओ रेकॉर्डमध्ये, तो एपिसोड पण अजून यायचा बाकी आहे. तर हम्पी सिरीजचा असा सीन आहे की येताना आणि जाताना, जर तुम्ही एपिसोड 1 तर आतापर्यंत बघितलाच असेल, तर आपण ऑन द रोड कायच शूट नाही केलं आहे बाईकवरती असताना. कारण की आपल्याकडे हा सेटअप नव्हता, जो आता हा सेटअप आहे हा सेटअपच नव्हता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की यार, म्हणजे मोटो ब्लॉग करतो आपण, कंटेंट डिलिव्हर करायला ट्राय करतो आहे, पण इट इज मोर अबाउट ट्रॅव्हल ब्लॉग्स अँड नॉट मोटो ब्लॉग्स. कारण की बाईकवरती चालवताना आपल्याकडे कंटेंटच नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण खूप एफर्ट्स करतो आहे हा सेटअप वर्क करण्यासाठी. चला, तर टॉकिंग अबाउट हम्पी राईड, मी बोललो की शूट तर आपण कंटेंट नाहीच केलं, वन थिंग. अनदर थिंग इज की जेव्हा आम्ही रिटर्न जर्नीला निघालो तेव्हा ॲक्च्युली अनुपच्या बाईकची चावी हरवली. आणि आम्ही पूर्ण एनर्जेटिक होतो. रात्री 12 वाजता निघायचं ठरलं होतं लिटरली. आम्ही म्हणजे रात्री 2 वाजता निघायचं ठरवलं, 1-2 वाजता. त्याचं आम्ही प्रीपॉन्ड करून 12 केलं. त्याचं प्रीपॉन्ड करून बोललं चला 11:30 करूया, डिनर वगैरे झालं, एनर्जेटिक आहोत, फ्रेश आहोत. तर मग आपण बसून आळस का आणायचा बॉडीमध्ये, कारण की राईड पण खूप मोठी आहे. 700 किलोमीटर्स इज नॉट अ जोक. ऑल्दो इट इज नॉट इम्पॉसिबल बट इट इज नॉट जोक ॲज वेल. तुमच्या बॉडीला प्रॉपर रेस्ट हवा, जो आमचा पूर्ण झाला होता. पण चावी शोधण्याच्या नादामध्ये आम्ही 1-1.5 तास, 1:30-2 वाजेपर्यंत एकाच जागेवर बसून राहिलो, चावी शोधत राहिलो आणि पूर्ण ड्रेन होऊन गेलो. जी एनर्जी होती, जी वाईब होती, तीच निघून गेली. आणि त्याच्यानंतर पण आम्ही निघायचं डिसाईड केलं, कारण की आता रेडी होतो, पूर्ण जॅकेट्स वॅकेट सकट, बाईकवरती सगळं लगेज वगैरे लोड केलं होतं, शिवजयंती वाईब्स सगळं लोड केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही आणि आमची बुकिंग तर ऑलरेडी होती फॉर नेक्स्ट डे. तर आम्ही आणि आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही लोकं पुण्यापर्यंत ट्रॅव्हल करणार आहात तर तुम्ही लोकं झोपा, आराम करा, सकाळी चावी बनवा हॉस्पिटलवरून आणि मग निघा आणि आम्ही पुढे निघतो. असं ठरलं, असं एक्झिक्यूट पण केलं. थांबा, आपण इकडनं आधी लेफ्ट घेऊन टाकूया. वेअर वॉज आहे. हां, तर हम्पी राईडचं किस्से तर खूपच आहेत. मे बी अजून 2-3 राईड तर सांगतच बसेन हम्पी राईडचे किस्से. तर असा सीन झाला की आमचं जे 1-1.5 तास वेस्ट झाला एकाच जागेवर बसून आणि चावी शोधण्यामध्ये. त्याच्यामुळे बॉडीमध्ये पूर्ण लेझीनेस आला, स्लीपी फील व्हायला लागलं. कारण की आम्ही डिनर करून चावी शोधत होतो रात्री 11:30-10:30 वाजल्यापासून 1-1.5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि मग आमच्यासोबत एक प्रॉब्लेम झाला की मोटो ब्लॉग नाही, काय नाही. आणि रस्ते असे सुंदर, सरळ सरळ, लांब लांब, जिथे तुम्ही 100-110ला इझिली क्रूज करू शकता, इवन ऑन टर्न्स. नो स्पीड ब्रेकर्स, सगळं काही मस्त होतं. पण त्याचा एक प्रॉब्लेम होता की आमच्या डोक्यामध्ये झोप यायला लागली होती. आणि त्याच्यामुळे हळूहळू आम्हाला थांबून आम्ही लिटरली, जो आमचा हम्पीला जाताना इश्यू झाला की पहिले 200-250 किलोमीटर स्लो झाले, इवन वाईल रस्ता खूप चांगला होता. सेम इश्यू आमचा रिटर्न येताना पण झाला की आमचे फर्स्ट 200-250 किलोमीटर्स खूप जास्त स्लो झाले, 280 किलोमीटर्स. कारण की आम्हाला लिटरली आफ्टर एव्हरी 30 मिनिट्स 45 मिनिट्स आम्ही थांबायचो, 10-15 मिनटं पॉवर नॅप घ्यायचो. कारण की आम्हाला जागा राहण्यासाठी असं काय नव्हतंच. ऑन द बाईक जागा राहण्यासाठी मोठं ब्लॉग आहे बघा. आता मी तुमच्याशी बोलतो आणि बोलणारा माणूस झोपणार कसा, एक्सायटेड पण असणार की मी तुमच्याशी कंटेंट डिलिव्हर करतोय, शेअर करतोय गोष्टी. बाय द वे ग्लव्ज वगैरे काय नाही घातलं कारण की गरमी अशी आहे. आणि जॅकेट पण नाही घातलं की आपल्याला खूप जवळ जायचं आहे आणि गरमी पण खूप आहे. एकच गोष्ट चांगली आहे की आज क्लायमेट क्लाउडी आहे, त्यामुळे जास्त हीट फील होत नाही. आणि काल रात्री ॲक्च्युली मी ट्राय केलं, मला हेल्मेटचं खूप वजन वाटलं. आज मला असं काय वाटत नाही, हळूहळू ब्रेकिंग होतं, यूज टू होतं वजनाला.
स्पीड बघाल तर 66, 69, 70 आत्ताची स्पीड आहे. विंड ब्लास्ट कसा माहिती नाही, पण बॅटरी खूप जास्त ट्रेन होते. आणि मी जसं मागाशी बोलत होतो की जर एकच फोन आपण सेटअपला यूज करणार आहोत, हा रस्ता असा पुढून ओपन होत होता, पण आता इकडनंच ओपन केला. थँकफुली इकडे जे सगळे खड्डे होते ते भरले. आणि नितीन गडकरींच्या राज्यामध्ये आपल्याला रस्त्यांची डेव्हलपमेंट आणि चांगली बघायला मिळेल, कारण की त्याच्यामुळे आपले आणि चांगले राईड होतील, नवीन नवीन डेस्टिनेशन्स ओपन होतील आपल्यासाठी. जेवढे चांगले रस्ते जेवढे लवकर पोहोचणार तेवढं जास्त आपण एक्सप्लोअर करणार. गाडीमध्ये नवीन टायर इन्स्टॉल झाला आहे. MRFचा टायर टाकला आहे आपण पुढे. डिड नॉट कॉस्टेड मच, परफॉर्मन्स इज गुड. आणि एक काय आलं की ॲडव्हेंचर 390मध्ये जेव्हा मी टायर फिट करायला गेलो की ॲडव्हेंचर 390मध्ये इनबिल्ड प्रॉब्लेम आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट यू कॅन कॉल इट, की त्याचा पुढच्या टायरमध्ये इश्यू आहे. तो कन्सिस्टंटली हवा लीक करत राहतो. आय डोंट नो अबाउट द न्यू ॲडव्हेंचर 390 as there are no issues as of now by any of the influencer. जे यूट्यूबवरती व्हिडिओज आले, इंस्टाग्रामवरती व्हिडिओज आले की ॲडव्हेंचर नवीन आले 390 त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम्स नाही आहेत. असे सगळेजण फक्त तारीफच करतात त्या गोष्टीची. आता नवी मुंबईमध्ये आल्यावरतीच चटके फील व्हायला लागले उन्हाचे. कंटेंट कसं होतं मित्रांनो, आय होप तुम्हाला आवाज पण येत असेल, मजा पण येत असेल. नाद करती दुनिया सारी, कारभारी आपली लय भारी. ट्रकवाले अंडर लेजेंडरी कोच. सरळ चला जनपेटीसाठी सरळ पनवेल, सरळ लोणावळा. आपण तिन्ही ठिकाणी नाही जात, आपण चालेल नवीन ठिकाणी. लास्ट टाइम मी आलो होतो एकदमच खाली प्लेस होती एकदम. अँड लुक ॲट दिस, इथे तर कारचे आणि बाईकचे खूप सारे गॅरेजेस बनलेले आहेत. एक्साइटमेंट ॲट पीक. बाय द वे इथे इस्कॉन टेम्पल पण आहे, पण ते दुपारी क्लोज असतं जनरली. मी जुहूलाच गेलं, ठाण्याच्या पण गेलं. लेट्स गो. गरमी, खूप जास्त गरमी आहे गाईज. काय बोलतोय सगळं ऐकायला येतंय की नाही पोरांनो? स्पीड ब्रेकर उडवतोय मी, शांतमिळाड उडतोय पाठी. किती किलोमीटर आहे अजून? किती किलोमीटर आहे 1 किलोमीटर टोटल? 1.1 किलोमीटर. सो 1.1 किलोमीटर्स लेफ्ट. आपण जरा पण पाण्याचं नामोनिशन नाही आहे. दुकानकडे एक पण दिसत नाही. कॉल धीरज. कुठे? सरळ लेफ्ट. बघताय तुम्ही मित्रांनो, एवढं गुगलवरती दाखवलं म्हणजे असणार आहे. तुला विचार ना. वो देर आर पीपल. तर गाईज आता आपण निघतोय इकडून या जागेवरती. एकदा ही जागा बघून घ्या तुम्ही. आपल्यासोबत आला धीरज आणि शांतनू लाड. धीरज पण शेवटी आला आहे. आता धीरज शॉट घेण्यासाठी पाठी बसणार आहे आणि शांतनू त्याची बाईक चालवणार आहे. एकदा ही जागा बघून घ्या किती मस्त आहे. मस्त सनसेट बघितलं इथे, मस्त सावली आहे. तुम्ही पण कधी पण येऊ शकता इथे. खारघरला आहे जागा. बाकी डिटेल्स तर व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी. चला आता
आता ॲक्च्युली माईक हेल्मेटच्या कुशनिंगच्या आतमध्ये टाकलं आहे, वायझर ओपन. ही ऑडिओ क्वालिटी कशी आहे बघूया, कारण की आतापर्यंत माईक बाहेर होता आणि आपल्याला ते टेस्ट करायचं होतं. आता माईक एक जर आपण कुशनमध्ये टाकलं तर कसं येतं ते टेस्ट करतं आहे. धीरज आपल्यासमोर शॉट घेतं, जर तुम्हाला दिसत असेल. थोडंसं इकडे ऑफरोड आहे उतरण्यासाठी, नॉट दॅट डिफिकल्ट. आय होप आपण करू शकणार आहे. मगाशी ॲक्च्युली असा सीन झाला की जेव्हा फोन माउंट केला ना, तेव्हा तो व्हॉल्यूमच्या बटनच्या खूप जवळ टाईट केला होता माउंट करताना. त्यामुळे ना व्हिडिओ जेव्हा हेल्मेटने बंप घेतलं ना, तेव्हा व्हिडिओ ऑन ऑफ झालं. तर 0 सेकंड्स, 1 सेकंड, 3 सेकंड्स असे छोटे छोटे पार्ट्स रेकॉर्ड झाले तिथे पोहोचतानापर्यंतचे. त्याच्यामुळे ते शॉर्ट्स नाही आहेत. आता इकडनं थोडं ऑफरोड आहे. इकडनं राईड घेतला की आपण कारगरच्या उत्सव चौकपाशी पोहोचतो. उत्सव चौकपासून लेफ्ट घेतला की सायन पनवेल हायवे कनेक्ट करू शकतो आपण. मग तिकडून तुम्हाला टुवर्ड्स सायन गेले तर मुंबईकडे जाऊ शकतो, टुवर्ड्स पनवेल गेले तर पनवेल पुढे लोणावळा पुणे असं जाऊ शकतो. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट टू रीच दिस प्लेस. खूप जवळ आणि वन डे आउटिंगसारखी प्लेस आहे. मस्त सनसेट होतं, ऑरेंज झालं आहे. हायवेवरती ट्रॅफिक नाही. संडे इव्हिनिंग आपण आपल्या फेवरेट बाईकवरती, आणि काय पाहिजे. हा इकडचा गुरुद्वारा आहे, लाईक अ लँडमार्क. ह्याच्या थोडं पुढे गेला की लगेच लेफ्ट आहे. बॅक टू सिटी विदिन मिनिट्स. क्विक ट्रान्झिशन. चांगलं वाटतं की लोक ॲप्रिशिएट करतात. आता जाताना एक जण बाईकवरती पाठी बसला होता, हात दाखवून गेला. फील्स गुड, बट वी आर नॉट यूज टू ऑफ दिस अटेन्शन्स. मजा तर खूप येते, पण विथ माईक सेटअप बोलत मोटो ब्लॉग करायला. दिस इज समथिंग विच आय ऑलवेज वॉन्टेड टू डू, and now that I am able to do, I am very much happy. Smooth. We are reaching उत्सव चौक. आता इकडनं लेफ्ट घेतलं की वी आर कनेक्टेड टू सायन पनवेल हायवे. सो क्लोज, such a nice place. एक चुकीचा टर्न, मला बरोबरच डिसिजन घेतला होता मी. वायझर ऑफ. एक गोष्ट करा मित्रांनो, जर मोटो ब्लॉग चालू आहे तर आपल्याला झोप येणार नाही. आपले ब्रेक्स कमी होणार, आणि आपले ब्रेक्स कमी झाल्यावरती आपण शॉर्ट टायमिंगमध्ये लॉंग डिस्टन्स कवर करणार. बट आता वन मोर क्वेश्चन अरायझेस. ह्याच फोनमध्ये मोटो ब्लॉग करणार, ह्याच फोन मी माझ्या कॉल्स वगैरेसाठी यूज करणार, मॅपसाठी यूज करणार. हाऊ इज इट पॉसिबल और हाऊ डिफिकल्ट इट इज. ह्या सायन पनवेल हायवेवरती पण एवढं जाम झालं आहे ट्रॅफिकने. थोडासा अंधार झाला आहे, विजिबिलिटी पण टेस्ट होईल ना आता.
4K 60 FPS मध्ये. ओके येस सर, आय विल बी गोइंग टू लेफ्ट. दिस बस ड्रायव्हर इज व्हेरी नाईस गाय. त्याने ऑफिसरला पाण्याची बॉटल दिली आहे. सच अ नाईस जेस्चर बाय द बस ड्रायव्हर टू. आणि एवढ्या डिफिकल्ट पोझिशनवरती, एवढ्या धुळीमध्ये एवढे सिनियर ऑफिसर्स उभे राहून काम करतात विदाउट गेटिंग अँग्री, कीपिंग देअर काम. इट्स नॉट इझी टू बी अ मुंबई पोलीस. ऑलमोस्ट 7 o'clock आणि अंधार नाही पडला. इट मीन्स समर चालू झाला. कसं वाटतं तुम्हाला माझा कॉकपिट व्ह्यू बाय द वे? आय होप तुम्ही पण एन्जॉय करत असाल आणि फील करत असाल की व्हॉट आय फील व्हाईल रायडिंग विथ दिस ब्युटी. मध्ये जे फीचर्स मला कंपॅरिझन मी केलं बिटवीन हिमालयन, ॲडव्हेंचर 390 BM 310, आय फेल्ट की ॲडव्हेंचर 390 डू हॅव अ लॉट ऑफ मोर फीचर्स, ॲडव्हान्टेजेस अँड गुड लुक्स. एक आहे की याचे हँडल बार जर ह्याचा आणि थोडं हाईटवरती असता तर मे बी आणि जास्त रिलॅक्सिंग वाटलं असतं. आय एम थिंकिंग ऑफ गोईंग फॉर हँडल बार रायडर्स बट आय नीड लिटल हायर. की जी हिमालयन सारखा फील आहे. राईट नाव द कॉकपिट व्ह्यू लुक्स लाईक दिस बट वॉट आय वॉन्ट इज इट शुड गो स्लाइटली हायर लाईक माय हँड शुड बी हियर. तर माझ्या शोल्डरवरती पण कमी प्रेशर आहे लाईक दिस. इथे असायला हवं. करूया जे कम्फर्टेबल असेल ते सगळं आपण करूया आपल्या राईडसाठी. जेवढं कम्फर्टेबल मला वाटेल तेवढं जास्त चांगलं कंटेंट मी पण तुम्हाला डिलिव्हर करू शकेल. Those who want to have a relaxed getaway near Mumbai, that place is for you guys. साइडल व्यू ऑफ वाशी ब्रिज आणि आपल्या लेफ्ट साईडला नवीन आणि एक्स्ट्रा लेन्सचं काम पूर्ण झालं आहे. होप लवकरच चालू आहे. बाय द नेक्स्ट राईड इफ यू एव्हर कम अगेन फ्रॉम दिस साईड रिटर्न येताना या ब्रिज नवीन ब्रिजवरून आपल्याला यायला मिळेल. हॅलो गाईज, आपण आता पोचलो आहे मानपूरला आणि आपण आता आपल्या इथे सेंड करतो. कारण की पुण्याचं झालं की मोबाईल माउंट होता तो पूर्ण डस्ट झाला. त्याच्यामुळे आता आपण इथे सेंड करतो. आता फोन चार्ज करा. चला सांगून